दोघांना पण दिसलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलंच असेल, आज आपण चाललोय कर्नाळा किल्ल्याला भेट द्यायला. पनवेल स्टेशनपासून अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे मित्रांनो. आणि इथे जाण्यासाठी बसही आहेत, पण बस स्टॉप नसल्या कारणाने आपण 250 रुपये देऊन थेट रिक्षा पकडले आणि थेट चाललोय किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पांढरं शुभ्र धुकं, हिरवी गर्द झाडी आणि त्यात ते किल्ल्याचं सुंदर टोक. किती मस्त वाटतंय ना. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गेट जवळ आणि आतमध्ये पक्षी संग्रहालय असल्या कारणाने आपल्याला तिकीट काढावे लागणार आहे. बघूया तिकीट किती आहे ते. मित्रांनो, आतमध्ये जाण्यासाठी 60 रुपये तिकीट आहे. पर पर्सन 60 रुपये. थोडी जास्तच वाटते, पण बघूया आतमध्ये गेल्यावरतीच कळणार जास्त आहे की कमी आहे ते. पण मजा तर येणारच आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारची पावती भेटली आम्हाला. आतमध्ये जाण्यासाठी अशी पावती भेटते, त्याच्यावरती रेट आणि सगळी माहिती आतमध्ये लिहिलेली आहे. ती पावती तिथे चेक करतात, त्याच्यानंतरच तुम्हाला गेटमध्ये एंट्री भेटते. तर मित्रांनो, इथे आता आमची बॅग चेकिंग होते आणि बॅग चेकिंग केल्यानंतर आपण थेट आतमध्ये जाणार आहोत. वेलकम टू द कर्नाळा बर्ड सँच्युरी. कर्नाळा अभयारण्यामध्ये तुमचं स्वागत आहे असं लिहिलं इथे मित्रांनो. आणि आपण आता चाललोय थेट आतमध्ये. चला तर मग. हे कसं वाटते तुम्हाला असं डांबून ठेवलं एका ठिकाणी? कंटाळले तुम्ही लोक इथं आतमध्ये? हे हे कसं वाटतं तुम्हाला? इतक्या वर्ष तुम्हाला एका ठिकाणी डांबून ठेवलंय, कसं वाटतंय तुम्हाला? बाहेर जायचंय तुम्हाला फिरायला, पण बाहेर गेले तर फुकटचं खायला नाही भेटणार, कष्ट करून खायला लागतील आमच्यासारखे. आम्हाला वाघ बघायचा होता, पण वाघ नाही इथे. वाघ बघण्यासाठी मी काळं शर्ट घालून आलेलो. बोललो काळ्या शर्टमध्ये दिसणार नाही, लपून छपून राहील कुठेतरी आणि वाघ बघेल मस्त. पण माझा प्लॅन फसला. इथं आल्यावर कळायला लागलं की तो वाघ नाही. मित्रांनो, इथं आपला जो डांबरी रस्ता इथं एंड झाल्यानंतर हा बघा, हा इथं असं वरती आल्यानंतर बघा, हा इथं कर्नाळा किल्ल्याकडे मार्गाने, हा बघा, हा आपला पायरी मार्गाने आता पब्लिक आपली चालले वरती चालत चालत चालत.
मित्रांनो 25% रस्ता आम्ही पार केलाय, अजून 75% रस्ता बाकी आहे. वरती जाऊन एकदम खतरनाक दृश्य बघायला मिळणार आहे मित्रांनो. पूर्ण धुकं आहे वरती गेल्यावरती आणि खाली खोल जंगल आहे. या जंगलात पक्षी कुठं शोधायचे काय समजत नाही. पण पब्लिक बघा पाठीच राहिले. मी आलो पुढं, हे बघा पब्लिक पाठी राहिले सगळे. एकदम गावाला जसा डोंगरांमध्ये रस्ता असतो ना, आई शपथ. हे बघ हे बघ हे बघ, हा बघ कोण आहे, हा बघ कोण आहे, कोण आहे. माकड होता मित्रांनो. हे बघा तिथून अजून वरती जायचं आम्हाला. मित्रांनो ह्या लाल मातीमध्ये मशरूम उगवतात. हे बघा या लाल मातीमध्ये मशरूम उगवतात. हे बघा खेकडा, बघा खेकडा. ओ माय गॉड, सोडतो त्याला. त्या लाल मातीमध्ये मित्रांनो गावाला मशरूम उगवतात. आता इकडे पण लाल माती आहे, याचा अर्थ इकडे पण मशरूम उगवत असतील. पण मशरूमचा सीझन गेलाय, त्याच्यामुळं घंटा काय नाही भेटणार आपल्याला खायला. मस्त काळ्या दगडांचे रस्ते बनवलेत आणि ते रस्ते वाहून जायला नको म्हणून या तारांच्या जाळीने अटकवून ठेवलंय त्यांना पूर्ण. ते बघा तुम्ही बघू शकता जाळे कसे लावलेत. डब्ल्यू चॅट कामा. पाऊस आलाय, आता भिजत जायचं. खालून इथपर्यंत येते वेळी घामाने भिजलोय, आता वरती पावसाने भिजायचं. मित्र तुम्ही बघू शकता हे सगळे किती मोठे मोठे झाड कोसळलेत. एकदम उंच उंच झाडं येत आहेत तिथं, एकदम जुनी झाडं आहेत मित्रांनो. हेच ते जंगल आहे ज्याच्यात लाकूड तोड्याची कुऱ्हाड हरवली होती. मग देवीने त्याला सोन्याची कुऱ्हाड दिली. पाण्याबिण्यात ते बोलतात ते अफवा आहे, जंगलात हरवली होती. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही किती उंचावर आलोय. इतक्या उंचावर आलोय की इथं आम्हाला ढग लागलेत. आता पाऊस आहे म्हणून चंद्र तारे लपलेत, नाही तर तुम्हाला दाखवले असते. हे बघा कदाचित सुरुवात झाली. थोडीशी चेहऱ्यावरती खुशी आली, कारण ॲटलिस्ट काहीतरी बांधकामावरती जातेवेळी बघायला भेटते. म्हणजे जवळपास आलोय असं वाटायला लागलंय. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं जोरात एकदम वारे व्हायला लागलेत. आणि ते फोटोशूट करतात लोक. अशा ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी रिस्क असते, म्हणून माझ्या सगळ्या सबस्क्रायबर लोकांना विनंती आहे आणि ते ट्रेक करतात त्यांना पण विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी जेव्हा फोटोशूट कराल अशा उंचवरती ठिकाणी आणि जेवढी हवा इकडे आहे अशा हवेच्या ठिकाणी, तर थोडी काळजी बाळगा. थोडी रिस्क असते. इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी ध्यान देऊन सगळ्यांनी फोटोशूट व्हिडिओ शूट करा, ही विनंती आहे सगळ्यांना कळकळीची. हे बघू शकता हे मळले लोकांनी इथे फोटोशूटसाठी जातात. तिथं खाली तुम्ही बघू शकता खोल आहे, खाली इतकं खोल आहे की खाली काय आहे ते पण दिसत नाही. डोळ्यांना दिसत नाही, कॅमेराला तर विचारच करू नका. अशा ठिकाणी थोडा पाय जरी सरकला तरी माणूस खोल जरी जाऊन कोसळतो. याच कारणामुळे थोडी काळजी बाहेर घ्यायला हवी. मित्रांनो गेट लागलाय आणि आता इथून प्लेन रस्ता लागलाय. अजून तरी पण खतरनाक असा दिसतोय. फुलांच्या झाडांनी स्वागत केलंय. बघू शकता आपण एकदम आता उंचावर चाललोय. किल्ल्याच्या एकदम जवळ आलोय.
लेकिन एक्चुअली में वर्थ है। हाँ थोड़ा बादल हटेगा ना, नीचे का व्यू दिखेगा। आपण काल टोप बघितलं होतं तेच आहे वरती आल्यावर इतकी हवा सुटली ना वरती, हे होऊ शकता पूर्ण धोका आहे खालपर्यंत। फायनली आम्ही जवळ पोहोचलोय मित्रांनो। हवेचा आवाजही येत असेल। जोरात हवा आहे मित्रांनो, इतकी जोरात हवा आहे की इथून माणूस खाली डायरेक्ट उडून जाऊ शकतो। हे बघा हे बघा हे बघा, हवा एकदम जोरात, हवा ढकलते पाठीमागे आणि इथून जर खाली माणूस गेला पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ, डायरेक्ट हवा येते, पुढे नको जाऊ। हवा एवढ्या जोरात आहे ना, अशाच पॉइंट मध्ये लोक काहीतरी गडबड करून बसतात, त्याच्यामुळं अशा ठिकाणी शूट करताना थोडी काळजी घेतली पाहिजे। बघू शकता मित्रांनो किती खतरनाक असं दृश्य इथे येण्यासाठी आपण 2 तास लावले। ते ठिकाण फायनली आपल्या समोर आहे, तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक असं दृश्य आहे। कधी वरती जातोय असं झालंय आम्हाला, इतकी जोरात हवा आहे मित्रांनो। खाली यायला हळूहळू एकदम पकडत येत आहेत, ते खाली आल्यानंतर आपण वरती जाणार। तो दरवाजा तुम्हाला दिसत असेल, मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलोय किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ। तुम्ही बघू शकता हा मेन दरवाजा आहे आणि इथून पुढे पुढे जाणार। मित्रांनो एका सेकंदाला इथलं वातावरण चेंज होतंय। इथलं बांधकाम तुम्ही बघू शकता
पॉलिश, हाताला जरा पण काही जाणवत नाही. पाऊस, हवा, धुकं तिथे एकाच वेळे आहे तिथं मित्रांनो. आपल्या इथं वरती जायचंय अजून. आपण नाही तटबंदी बघू शकता. वरती आल्यावर पूर्ण हात कापायला लागलेत. पूर्ण वातावरण थंड झालंय. हे बघा मित्रांनो, इथं पाण्याचं टाका आहे छोटस. पाणी आहे स्वच्छ इथे, पाणी आहे. आणि हे बघू शकता खाली पूर्ण एकदम खोल असं वातावरण आहे. आवाज, पाण्याचा आवाज येतोय. खाली एक मोठी नदी वाहते मित्रांनो. आणि एक चारी साईडला तटबंदी केले. एक टोक. वरती आल्यावर एक नंबर असा अनुभव आहे. तुम्ही एकदा या किल्ल्याला भेट द्या मित्रांनो. आपला मुंबई पासून जवळच आहे. पनवेलवरून अर्धा पाऊण तास लागतो मित्रांनो. फक्त रिक्षा, बस काही येते इथे. तटबंदी तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्या काळी शत्रूला मारण्यासाठी हे बोगदे बनवलेत मित्रांनो. शत्रूला डायरेक्ट इथून खालून जो शत्रू येतो त्यांना मारण्यासाठी हे बोगदे बनवलेत. खालचं वातावरण बघू शकता मित्रांनो. तुम्ही बघू शकता खालचं वातावरण कसं आहे ते. असं दृश्य मी अजूनपर्यंत कोणत्या किल्ल्यावरती बघितलं नव्हतं. जास्त किल्ले फिरलोय नाही तरी पण हा अनुभव एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ते टोक. एका सेकंदाला मित्रांनो इथं वातावरण चेंज होत राहतं. एका सेकंदाला धुकं तुम्ही बघू शकता. एका सेकंदाला ढग वाहत जातात. एकदम हवा जोरात हवा आहे मित्रांनो. इकडं हे दृश्य बघा, हे दृश्य बघा तुम्ही. पूर्ण मुंबई दिसते, पूर्ण मुंबई. मित्रांनो 1-1.5 तास वरती चढायला लागतो. पण जेव्हा वरती तुम्ही येऊन हा स्वर्ग बघाल
तेव्हा तुम्हाला कळेल ते एक या किल्ल्याचं सौंदर्य जेव्हा तुम्ही वरती येऊन बघणार तेव्हा तुम्हाला कळणार की या किल्ल्याची सुंदरता आणि ते मेहनत 1-1.5 तास चालण्याची मेहनत तुम्हाला वरती आल्यावरती दिसेल, पाहायला येईल. एकदम खतरनाक असं दृश्य इथं वरती मित्रांनो. एक नंबर. तुम्ही आल्या इथे आले, हे ढग इतक्या जोरात वाहत आहेत नाही, ते हवा जोरा सुटले. आता पावसाची परत सुरुवात झाली मित्रांनो. आपल्याला दुसऱ्या साईडला परत जायचंय. आता तुम्ही बघू शकता पाऊस येतोय जबरदस्त आणि जबरदस्त असं दृश्य आहे मित्रांनो. इथं जो तो माणूस येतोय तो खुशच खाली जाते वेळी दिसतोय. जो तो बोलतो माणूस की वरती आलो त्याचं सार्थक झालं. खतरनाक मित्रांनो, एक नंबर. शब्द नाहीत आपल्याकडे. हे इथलं वातावरण सांगण्यासाठी शब्द नाही आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता पूर्ण हा मोठा दगड आहे. या पूर्ण दगडाला पाण्याचे टाके आहेत. पूर्ण भोवताली पूर्ण या दगड आहे ना किल्ला, त्याच्या पूर्ण भोवताली पाण्याचे टाके आहेत. तर मला जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं इथे. कदाचित माझ्या शूट करण्यात काहीतरी कमी राहिले असेल, पण तुम्ही एकदा वरती येऊन भेट द्या. कारण हा किल्ला वरती चढायला खूप मोठा आहे. 1-1.5 तास लागतो वरती चढायला. पण वरती आल्यावरती जे दृश्य दिसतात ते बोलतात ना पैसा वसूल, त्या टाईपचे दृश्य आहेत. वरती आल्यावरती तुमचा पैसा वसूल होईल, तुमची मेहनत पूर्ण कामाला येईल. खतरनाक असा किल्ला आहे मित्रांनो. वरती बघू शकता एकदम वरती टोकावरती कोणीतरी एक झेंडा लावलाय. वरती कोण चढला होता काय माहिती नाही, पण हे खतरनाक आहे एकदम मित्रांनो. एकदा तुम्ही येऊन या किल्ल्याला भेट द्या, कारण असे किल्ले आपल्याला पुढच्या काळात अजून काय कसं काय चेंजेस होतील काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज येऊन किल्ल्यांना भेट द्या. एकदम भारी वाटलं वरती येऊन. खतरनाक अशी मजा आली आम्हाला इथं. पावसात पूर्ण चिप्प भिजलं आणि तुम्ही बघू शकता. आणि आता पूर्ण किल्ला बघून झाला आमचा. पूर्ण किल्ला बघून झालाय. सगळे दृश्य खाली वरती पूर्ण पाण्याचे टाके वगैरे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या किल्ल्याला येऊन भेट द्या.